मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण इयत्ता 12वीचं इतिहास विषयाचं प्रकरण 7वं जे आहे ते भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण या प्रकरणाचं स्वाध्याय पाहणार आहोत. तर मित्रहो, या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण 7व्या प्रकरणाचा निर्वसाहतीकरण ते एकीकरण या प्रकरणाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. नंबर 1, गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. तर याचं उत्तर आहे पर्याय अ, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले गोवा येथे. तर अशा पद्धतीने आपण ते हे करायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व डॅश डॅश यांनी समर्थपणे केले. आणि मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब, स्वामी रामानंद तीर्थ. हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये यांच्या डॅश डॅश प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये 565 पैकी 563 संस्थाने एका झटक्यात भारतात विलीन झाली. आणि 3 संस्थानं ती सुद्धा सरदारांनी विलीन करून घेतली. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. भारतामध्ये यांच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न ब, पहिल्यातला, पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असं म्हटलेलं आहे. अ गटामध्ये दिलेला आहे अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये दिलेला आहे हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण स्वामी रामानंद तीर्थ, काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला. आणि हे शेख अब्दुल्ला हे चुकीचं आहे. तर या ठिकाणी राजा हरिसिंग असं पाहिजे. गोवा मुक्ती लढ्यात मोलाचे योगदान मोहन रानडे, पुद्दुचेरी येथील कामगार नेते व्ही सुब्बय्या, हे बरोबर आहे. काय म्हणलं आहे प्रश्नामध्ये, चुकीची जोडी ओळखून ते दुरुस्त करून लिहा असं म्हटलेलं आहे. तर चुकीची जोडी कोणती आहे? काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला हे चुकीची जोडी आहे. आणि बरोबर जोडी आहे काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण राजा हरिसिंग. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. नंबर 1, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान. उत्तर आहे जुनागड. जुनागड हे संस्थान राजा मुस्लिम होता आणि प्रजा पूर्ण हिंदू होते आणि ते गुजरातच्या इथं आहे, त्यामुळं तो विलीन होत नव्हता. पण त्या ठिकाणी बहुमत चाचणी घेतली आणि 99% लोकांनी भारताच्या विलिनीकरणाला पाठिंबा दिला आणि जुनागड भारतात विलीन झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख आहेत डॉक्टर टी.बी. कुन्हा. टी.बी. कुन्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्रामध्ये काय दिलेलं आहे? गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते म्हटलेलं आहे डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर राम हेगडे, त्याच्यानंतर गोपाल मयंकर. अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र आपण पूर्ण करायचं आहे. त्यानंतर दुसरं संकल्पना चित्र आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभागी झालेले मराठवाड्यातील कार्यकर्ते असं म्हटलेलं आहे. नंबर 1, गोविंदभाई श्रॉफ. नंबर 2, स्वामी रामानंद तीर्थ, आनंदराव भालेराव, बाळासाहेब परांजपे, देवीसिंग चव्हाण आणि आक्र वाघमारे ही हैदराबाद मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते आहेत. त्यानंतरचं संकल्पना चित्र आहे, दादरा व नगर हवेलीच्या लढ्यातील सहभागी कार्यकर्त्यांची नावे सांगा. तर यामध्ये नंबर 1, विश्वनाथ लवधे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, निळूभाऊ लिमये, नानासाहेब काजरेकर ही दादरा व नगर हवेलीच्या लढ्यातील सहभागी कार्यकर्ते आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पुढील विधान सहकारण स्पष्ट करा. काय आहे विधान? विधान आहे, हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले कारण याचं उत्तर आहे, निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने
हिंदू आणि मुस्लिम यांच्यावर अत्याचार केले. नंबर 2, लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रझाकार संघटनेने अत्याचार केला. नंबर 3, भारत सरकारने निजामशी समोपचाराची बोलणी करण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी ठरला. संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्याचा कल होता. शेवटी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. कारण उत्तर, पुदुचेरीमधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रहाची मागणी यामुळे जून 1948 फ्रान्स व भारत सरकारमध्ये करार होऊन पुदुचेरी भागातील विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. नंबर 2, 13 ऑक्टोबर 1954 रोजी उभय सरकारमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ व नगरपालिकामध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झाले. नंबर 3, 1 नोव्हेंबर 1956 रोजी पुदुचेरीसह सर्व फ्रेंच वसाहतींचा भारताने ताबा घेतला. नंबर 4, 1962 रोजी विलिनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि 1963 पुदुचेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. त्यानंतरचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थान आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. हैदराबाद संस्थानामध्ये या परिषदांची स्थापना झाली. उत्तर, हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थान तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांतांचा समावेश होता. हैदराबाद संस्थानात निजामाचे एकतंत्री राजवट, नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता. आपले अधिकार आपल्याला मिळावेत अशी या सर्व भाषिकांची मागणी होती. नंबर 5, यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली. नंबर 6, या जाणीवेतूनच संस्थानातील तेलुगू भाषिकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठी भाषिकांसाठी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ब, तुमचे मत लिहामधील हा प्रश्न आहे. इसवी सन 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. कारण उत्तर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी गोवा सोडण्यास नकार दिला. गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या. डॉक्टर टी.बी. कुन्हा यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह व आंदोलने केली. नंबर 3, पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले आणि जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नंबर 4 कारण आहे, गोव्यातील जनतेच्या लोकभावनेची दखल घेत केंद्र सरकारला म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंना त्याची दखल घ्यावी लागली. नंबर 5, ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. नंबर 6, संस्थानाच्या विलिनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतीचे भारतात फार उशिरा विलिनीकरण झाले. तर मित्रहो, अशा पद्धतीने आपण या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. अशाच पद्धतीचे आपण 7वी ते 12वी पर्यंतचे सर्व स्वाध्याय या चॅनलवर घेत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.